उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत मागण्या मान्य न केल्यास महाराष्ट्र जाम करणार बच्चू कडूंचा इशारा। दडून बसलेल्या फडणवीसांना 7-12 कोरा करावाच लागेल। नागपुरात ठिय्या दिलेल्या कडूंचा निर्धार। उद्धव ठाकरे भस्म्यारोग झालेला अॅनाकोंडा। ठाकरेंनी अमित शहांवर केलेल्या टीकेवर एकनाथ शिंदेंकडून उत्तर, तर भाजपच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना अजगर आणि नागाची उपमा। वरळीतल्या कथित बोगस मतदारांबाबतच्या आदित्य ठाकरेंच्या प्रेझेंटेशनची मुख्यमंत्र्यांकडून खिल्ली। आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू बनू नये, मुख्यमंत्र्यांचा टोला। राज ठाकरेंना सोबत घेण्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत 2 मतप्रवाह। राज ठाकरेंच्या बदलणाऱ्या भूमिकेचा फटका बसू शकतो, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांकडे व्यक्त केली भावना। फलटणमधील महिला डॉक्टरचा मृत्यू गळफास घेतल्यानं शवविच्छेदन अहवालात बाब समोर, तर मुलीची हत्या झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। सीडीआर रिपोर्टमधून नवे दागेदोरे मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न। फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी सुषमा अंधारेंचे रणजितसिंह निंबाळकरांवर पुन्हा गंभीर आरोप। न्यायालयीन चौकशीची मागणी, तर महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण करत चाकणकरांवरही ठपका। पुण्यातील जैन बोर्डिंगच्या व्यवहारातील 230 कोटींवरून पेच। गोखले बिल्डरने खरेदीपोटी दिलेली रक्कम गोठवण्याची धनगेकरांची मागणी, तर 30 तारखेच्या धर्मादाय आयुक्तांसमोरील सुनावणीकडे लक्ष।